नंद यशोदेच्या ठिकाणी असलेला जो भाव आहे तो पूर्व तपश्चर्येनं प्राप्त करून घेतलेला भाव. परमात्मा माझं लेकरू आहे, परमात्मा माझा पुत्र आहे, परमात्मा माझं लेकरू आहे. मंडळी, हा भाव अंतःकरणात पक्का झाल्यानंतर आपण श्रीमद भागवत सगळं उघडून पहा की जवळजवळ भगवंताचं अवतार कार्य संपेपर्यंत हे वसुदेव देवकी नंद यशोदा ही सगळी दीर्घायुषी माणसं आहेत. भगवानच मुळी स्वतःचं आयुष्य 125 वर्ष 127 वर्ष जगले आणि ते स्वतःचं आयुष्य संपवित असताना, अवतार कार्य संपवित असताना त्यावेळेला वसुदेव देवकी ही सगळी असलेली मंडळी होती, नंद यशोदा त्यावेळेला होते. म्हणजे ही किती दीर्घायुषी माणसं असली पाहिजे याची आपण कल्पना करा. पण एवढं आयुष्य गेल्यानंतरही आणि भगवंताचं अचाट असलेलं कर्तृत्व त्या नंद यशोदेच्या डोळ्यासमोर दिसत असूनही मंडळी त्यांच्या अंतःकरणात असलेला जो भाव आहे तो कृष्ण माझा पुत्र, कृष्ण हे आमचं बालक आहे, कृष्ण हे आमचं लेकरू आहे, हा आमचा कान्हा आहे, तो द्वारकेचा राजा हो, नाहीतर सगळ्या त्रिभुवनाचं असलेलं राज्यपद त्याच्याकडे असो, तो किती मोठा असो, तो कोणीही असो, पण आहे तो आमचा कान्हा, आहे तो आमचा पुत्र, आहे तो आमचा मुलगा. असे हो जया. म्हणून आपल्याला सांगतो की प्रेम किती जरी मोठं झालं तरी प्रेमणा तू प्रथमावस्था ही कधीही बदलत नाही. जी अवस्था कधीही बदलत नाही तशीच्या तशीच कायम राहते, ती प्रथमावस्था खरी आहे. म्हणून समर्थ म्हणाले की जसा भाव अंतःकरणाच्या ठिकाणी धरावा त्या पद्धतीनं ईश्वराचा साक्षात्कार होतो.